आणि यानंतर बातमी आता बीडमधून आहे। बीड शहरातील विद्यार्थिनीच्या विनयभंगा प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्यात। महिला आयपीएस अधिकाऱ्याची एसआयटी नियुक्त करणार असल्याची मागणी करणार असल्याचं धनंजय मुंडेंनी सुद्धा म्हटलंय। तर आरोपींसह एकूणच कोचिंग क्लासेसची चौकशी होणं गरजेचं असल्याचंही मुंडे म्हणाले। लहान मुलीवरती तिच्या वर सलग 1 वर्ष लैंगिक अत्याचार करणं, तेही कुणी की ज्या कोचिंगला ती आमची भगिनी मायमावली जात होती, त्याच कोचिंगच्या मालकांनी आणि पार्टनरनी आणि या कोचिंगच्या मालकावर आणि पार्टनरवर ज्याचा राजकीय वरदहस्त आहे, जे लोक बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, हे ह्यांनी मिळून केल्यानं कारस्थान आहे। माननीय मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली। कालचा एकूण वृत्तांत त्यांना मी सांगितला। लिखित स्वरूपात माझं निवेदन दिले की यावर एसआयटी नेमावी आणि एक महिला आयपीएस ऑफिसर च्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी नेमून या प्रकरणात आणखीही बरेच धागेदोरे आहेत। किती वाजता कोण कुठं होतं, फोन कसे गेले, सीडीआर चेक करण्या इतपत आता ही तपास यंत्रणा राहिलेली नाही आहे। सीडीआर प्लस आयपीडीआर चेक करावं लागतील, तर खरा गुन्हेगार आणि ह्याच्या गुन्हेगाराचे वरदहस्त कोण हे लक्षात येईल। दरम्यान या संदर्भात विनयभंग प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करा, मंत्री पंकजा मुंडेंनी पोलीस अधीक्षकांना या सूचना केल्या।